जय श्रीकृष्ण सर्वांना। आज आपल्याला 1 कप पोह्यापासून एवढा टेस्टी नाश्ता बनवायचा आहे जो तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता आणि सकाळी सकाळी ब्रेकफास्टला खाऊ शकता। त्यासाठी काय करायचं, 2-3 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि जिरं हे एका मिक्सरमधून छान बारीक पेस्ट करून घ्यायची। नंतर काय करायचं, 1 कप 2 वाट्या पोहे घेतलेले आहे मी आणि त्या पोह्यामध्ये पाणी टाकायचं। आता हे पातळ पोहे आहे, तुमच्याकडे जे पोहे असतील दगडी पोहे वगैरे जाडे पोहे ते पोहे सुद्धा घेऊ शकता। आता हे पोहे छान इथे मी बारीक करून घ्यायचे, अशा पद्धतीने बारीक करायचे की त्यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ नसली पाहिजे। नंतर काय करायचं, त्याच्यामध्ये 1 वाटी पालक, तुमच्याकडे जर पालक नसेल तर तुम्ही जी भाजी असेल ती टाकू शकता। 1 वाटी पालक टाकली, 1 वाटी कोथिंबीर टाकली आहे, 1 सपाट वाटी बेसन आणि जे आपण पेस्ट करून घेतली ती मिरची लसूण जिऱ्याची ती 1 चमचा टाकली आणि चवीपुरते मीठ टाकायचं। आणि नंतर त्यामध्ये पाणी न टाकता, आता कारण याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, पोहे हे भिजवून घेतलेले असल्यामुळे त्याला पाणी सुटतं। आता हे त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं। आता याचा एक असा सॉफ्ट डो बनवायचा। तर नेहमीच आपण कांदे पोहे खातो, पण एखाद्या वेळेस ही रेसिपी ट्राय करून बघा। नंतर छान मिक्स करून घेतल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आणि एक छोटी लाटी घेऊन त्याचे अशी छोटी टिक्की बनवून घ्यायची। याने काय होतं, मुलं भाज्या खात नाही ते मुलंसुद्धा भाज्या खातात आणि सकाळचं स्कूल असले तर त्यांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। आता इथे बघा ते हाताला चिपकत होतं म्हणून मी थोडंसं तेल घेतलं आणि त्याची एक टिक्की बनवून घेतलेली आहे। बघा आता छान इथे टिक्की तयार झालेली आहे। अशाच मी तर सर्व टिक्की बनवून घेतलेल्या आहे। हे खायला एवढं टेस्टी आणि छान लागतं, एकदा नक्की ट्राय करा। आता याला काय करायचं, मी इथे शॅलो फ्राय केलेला आहे। तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये तेल वाढवू शकता आणि डायरेक्ट डीप फ्राय करून घेऊ शकता। आता मी थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये सर्व टिक्की टाकून घेतल्या। जेव्हा त्याची खालची साईड छान गोल्डन झाली तेव्हा आपल्याला त्या परतून घ्यायच्या। आता सर्व टिक्क्या मी इथे परतून घेतलेल्या आहे। आणि खालची परतून घेतल्यानंतर परत एक साईडनं परत थोड्याशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायच्या। अशा पद्धतीने सर्व टिक्क्या मी इथे बनवून घेतलेल्या आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान झाल्या। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।